आता लॅपटॉपवर एक कार्यक्रम बघत होते आणि बघता बघता एक विचार सहजच मनात आला. तसा हा विचार माझ्या मनातनं नेहमी येत असतो. याचं मी कोणाशी डिस्कसही केलं आहे, पण प्रत्येकालाच तसं माझ्यासारखं वाटेल याची आवश्यकता नाही आहे. पण मला असं वाटतं की ह्या जन्मात जी लोकं आपल्याला भेटतात त्यांचा मागच्या जन्माशी काही ना काही संबंध असावा. ते मागच्या जन्मीही आपल्या म्हणजे समजा माझ्या जीवनात कोणी एक व्यक्ती आली, ही मागच्या जन्मी माझ्या जीवनात नक्की असावी आणि तिथला काहीतरी हिशोब राहिला आहे तो पूर्ण करायला ती व्यक्ती मला ह्या जन्मात भेटते परत, असं एक मला आपलं वाटतं. आता असं का वाटतं ह्याच्या मागचं ऐसा क्यों लगता है इसके पीछे का कारण ये है की कई बार पुष्कळदा असं होतं की जे लोकांना मी पहिले ओळखत नव्हते, म्हणजे माझ्या आयुष्याची 40 वर्ष होऊन गेली, ते मला कधी दिसले नाही. कधी त्यांचा माझा डायरेक्ट संबंध नाही आला. 45 वर्ष होईपर्यंत नाही आला आणि अचानक कुठून तरी ते माझ्या आयुष्यात आले, माझी ओळख झाली, आयुष्यात आली आणि एक महत्त्वाचा घटक बनून जातात ती लोकं. आपल्या आयुष्यातलं एखादा महत्त्वाचा घटक बनून जातात. तसं का होतं? हे खरं आहे की जन्मापासून की सगळे लोकं जसं जसं आपलं वय वाढतं, आपलं सर्कल वाढतं, फ्रेंड सर्कल वाढतं, आपले कॉन्टॅक्ट वाढतात आणि लोकं अधिकाधिक आपल्या संपर्कात येतात. पण हे मला नक्की वाटतं की ह्या जन्मी जे लोकं आपल्याला भेटतात त्याचा संबंध मागच्या जन्माशी नक्की आहे. काही काही लोकं जसं माझे पेशंटही जरी म्हटलं तरी काही काही लोकं 1-1.5 वर्षासाठी येतात. ते इतके जवळचे होऊन जातात की त्यांच्याशिवाय आयुष्य विचार नाही करू शकत आणि अचानक ते चालले जातात. तर हा काय असतं? हे काय असतं? हा कुठला हिशोब असतो? कधी कधी वाटतं नाही, किंवा जसं चांगला तसंच वाईटसुद्धा. ज्या व्यक्तीशी जीवनात कधी संबंध नव्हता, कधी अचानक ती व्यक्ती आपल्या समोर येते आणि त्रास देऊन जाते. अशा वेळी मी स्वतःला समजवते, जेव्हा त्रास होतो ना की मागच्या जन्मीचं कुठलं तरी माझं कर्ज होतं आणि त्यांनी दिलेला किंवा तिने दिलेला त्रास सहन करून मी ते कर्ज उतरवलं आहे, असं मी स्वतःला समजवत असते. तुमचं काय मत आहे याच्यावर?